महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 को रद्द करने की मांग को लेकर आज परभणी जिलाधिकारी कार्यालय के सामने जन सुरक्षा कानून विरोधी संघर्ष समिति की ओर से भव्य धरना आंदोलन किया गया। इस दौरान जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन को निवेदन भी सौंपा गया। इस आंदोलन में इंडिया आघाड़ी की शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भाकपा माले, शेकाप, समाजवादी जन परिषद, भारत जोड़ो अभियान, मानव मुक्ति मिशन, अनिस मोमेंट फॉर पीस एंड जस्टिस समेत कई प्रगतिशील संगठनों ने भाग लिया। जिले के अलग अलग हिस्सों से आए हजारों कार्यकर्ता और नागरिक इस आंदोलन में मौजूद थे। निवेदन में कहा गया कि यह विधेयक संविधान विरोधी है और लोकतंत्र के लिए बाधक है। राज्य भर से इस विधेयक के खिलाफ कुल 13,000 आपत्तियां दर्ज कराई गई, जिनमें से 9,500 आपत्तियां में विधेयक रद्द करने की मांग की गई थी। इतने बड़े पैमाने पर हुए विरोध को दरकिनार कर सरकार ने अपने बहुमत के बल पर यह कानून पारित किया, ऐसा आरोप आंदोलनकारियों ने लगाया। निवेदन में कहा गया कि इस कानून की धाराएं इतनी कठोर है कि शांतिपूर्ण मोर्चे, धरना, उपोषण, सरकारी नीतियों की आलोचना, पर्चे या सोशल मीडिया पर लिखे संदेश भी गैर कानूनी ठहराए जा सकते हैं। इससे मजदूर, किसान, महिलाएं, युवा, विद्यार्थी और पर्यावरण रक्षक जैसे संगठन गैर कानूनी घोषित किए जा सकते हैं। उनकी संपत्ति जब्त की जा सकती है और कार्यकर्ताओं को जेल की सजा देने का खतरा पैदा होगा। आंदोलन में उपस्थित नेताओं ने कहा कि नक्सलवाद रोकने के लिए पहले से ही यूएपीए और मौकों जैसे कानून मौजूद है, लेकिन इस नए कानून का उद्देश्य सिर्फ सरकार की नीतियों का विरोध करने वाले संगठनों और नागरिकों की आवाज दबाना है। ये कानून जनता की सुरक्षा के लिए नहीं, बल्कि सत्ता में बैठे लोगों की कुर्सी की सुरक्षा के लिए लाया गया है। लोकतांत्रिक और संवैधानिक अधिकारों को बचाने के लिए ये कानून तुरंत रद्द होना चाहिए, ऐसी मांग इस मौके पर रखी गई। इस आंदोलन में पूर्व विधायक विजयराव गवाने, सेवानिवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी तहसीन अहमद खान, पूर्व सांसद एवं अधिवक्ता तुकाराम जी रेंगे पाटिल, पूर्व विधायक बाबाजानी दुर्रानी, महिला जिलाध्यक्ष दुर्रानी खानम, अधिवक्ता माधुरीताई क्षीरसागर, अब्दुल माजिद अब्दुल रशीद, किती कुमार बुरांडे, मारुतराव मोरतोड़े, सोनालीताई देशमुख, भगवान वाघमारे, रवि सोनकांबळे, युवा नेते नासिर शेख, उद्धव शिंदे, अंबिका ढाढे, रवींद्र धर्मे, जिलाध्यक्ष नदीम इनामदार, सुहास पंडित, अमोल जाधव, पूर्व विधायक वेंकटराव कदम, रामभाऊ घाड़गे, कॉमरेड ओकार पवार, बाबूराव पप्पू शेरके, संतोष बोबड़े, आशीष वाकुड़े, ज्येष्ठ नेते खदीर लाला हाशमी, डॉक्टर सुनील जाधव, हाफिज सैयद, मोहतसिम, अब्दुल रहमान खान, नितिन गोगलगावकर, बालासाहेब देशमुख, दिगंबर खरवड़े, वेंकट कदम, डी.एस. ठोंबरे, प्रसाद गोरे, विष्णुभाई मुरकुटे, गुलाब हरकड़, प्रहलादराव पारवे, मनीषा केंद्रे, सैयद अनवर समेत जिले के विभिन्न दलों के महिला, पुरुष पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। पत्रकार विधेयकाचा पुनर्विचार करावा, लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने करावा, जनतेच्या भावनेच्या दृष्टीने करावा, आपल्या सरकारने मुख्यमंत्र्यांना द्यावं। सुरक्षा कायदा विरोधात जन आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। हे परभणी जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे। जगात जर्मनी, भारतात परभणी असं म्हटलं जाते। परभणीहून जे आंदोलन सुरू होते ते यशस्वी ठरते। सरकारने जी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे व जनसामान्याला कोंडून मारण्याचा प्रयत्न आहे। सर्वसामान्य माणसाला, सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना, कोणत्याही जाती विशेषला नाही, सर्व जाती धर्मातील लोकांना कोंडून मारण्याचा हे कट रचलेला आहे या भाजप सरकारने। जे लोक आंदोलन करतात त्या लोकांना आंदोलनापासून वंचित ठेवायचं, त्यांना कोंडीत ठेवून, जसा उत्तर प्रदेशमध्ये, जसा दुसरे प्रदेशात सर्वसामान्यांवर अत्याचार करण्यात आलेले आहे
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अत्याचार करून लोकांना गैरजमानती प्रक्रियेमध्ये अटक करून त्यांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही। त्यांनी जर या प्रक्रियेमध्ये कोणाला अरेस्ट केल्या, याचा गिरफ्तारी केली, तर त्याला कधी ते न्यायालयात हजर करतील त्यांनाच माहीत आहे। त्या हिशोबाने हे जन आंदोलन रोखण्याचा, मागणी करण्याचा आमचा जे अधिकार आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वसामान्य लोकांना कोंडी करून सर्वसामान्य लोकांची जे भूमिका आहे आपले मत मागण्याची, आपली मागणी करण्याची, त्याला दाबण्याचा हे प्रयत्न करत आहे। हे प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आणि हे जनसुरक्षा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आंदोलनासाठी आम्हाला आमचा जीव द्यावा लागला तरी आम्ही देऊ, पण आंदोलन आम्ही पाठीमागे घेणार नाही। हे सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आहे, त्याच्यात कोणताही पक्षाचा हे नाही। ह्याच्यात फक्त जे सत्य पक्षात जे आहे, सत्य पक्षाचे पदाधिकारी आहे तेच मजेत राहणार आहे। बाकी जे विरोधी पक्षात आहेत ते कोणताही पक्ष असो त्याच्यावर ह्यांनी एक आत्महत्येची वेळ आणलेली आहे। जर आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या हितासाठी कोणी लढा देऊ इच्छितो तर त्याला हे लढा देऊ देणार नाही। मागे आपल्याकडे प्रकरण झालेलं आहे, मागे पोलीसवाल्यावर आपल्या परभणी शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। ते कायदा नसताना त्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसावर अत्याचार करून त्याचा जीव घेतलेला आहे। तर हे कायदा आल्याच्या नंतर आमच्यावर, सर्वसामान्य लोकांवर काय अत्याचार करतील याचा सांगता येणार नाही। त्याच्या सांगण्याकडे तर आमच्याकडे शब्द शिल्लक नाही। तर आमचा हे सरकारला एक ठोक हे आहे की हे कसाही करून हे जे आलेलं आहे जनसुरक्षा कायदा हे रद्द झालाच पाहिजे। जोरावर ज्या प्रकारे चर्चा न होता किंवा अनेक जनतेतून अनेक लोकांनी ह्या कायद्याला आक्षेप घेतला असताना ते आक्षेपाची सुनावणी न करता बहुमता जोरावर हा कायदा पारित केलेला आहे, हा कायदा मंजूर झालेला आहे। या कायद्यामुळं कोण्याही संघटनेला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही। कारण कुठल्याही संघटनेनं जर एखादं आंदोलन केलं किंवा त्या संघटना 10 माणसं 20 माणसं एकत्र आले तर त्यांना रजिस्टर्ड संघटना असली किंवा अनरजिस्टर्ड संघटना असली, कुठलंही जर संघटन एखाद्या विषयावर, सामाजिक प्रश्नावर किंवा त्याच्या विषयावर आंदोलन करीत असेल तर ती संघटना बेकायदेशीर संघटना आहे हे जाहीर करण्याचा अधिकार सरकारचा आहे। आणि सरकारने एकदा ते संघटन बेकायदेशीर जाहीर केलं तर त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर, त्यांना आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। ज्यांनी त्या संघटनेला मदत केली, कोणी आर्थिक मदत केली किंवा कोणी काही मदत केली तरी त्या मदत करणाऱ्या माणसावर सुद्धा कडक कारवाई होणार आहे। त्यांना कमीत कमी 3 वर्षे सजा आणि 3 लाख रुपये दंड अशा प्रकारचं त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। आणि जर समजा सरकारनं ह्या कायद्याचं अंमलबजावणी करण्यासाठी एक ॲडवायझरी बोर्ड त्या ठिकाणी ह्या कायद्यामध्ये निर्माण करण्याची तरतूद केलेली आहे, तर हे ॲडवायझरी बोर्ड हे 3 माणसाचं असणार आहे। त्या ॲडवायझरी बोर्डामध्ये चेअरपर्सन हा जज म्हणून राहणार आहे आणि 2 त्याच्यात सदस्य राहणार आहे। परंतु ह्या ॲडवायझरी बोर्डचे सदस्य नेमण्याचा अधिकार हा सरकारचा आहे। आणि मग सरकारने इलिगल एकदा जर संघटना जाहीर केली, घोषित केली तर हे बोर्डसुद्धा त्याला इलिगल समजणार। आणि एकदा बोर्डाने जर समजा ही संघटना बेकायदेशीर आहे असं जर शिक्कामोर्तब केलं तर या निर्णयाच्या विरुद्ध त्या संघटनेला कुठल्याही कोर्टात देण्याचा अधिकार नाही। इतका भयानक आणि जाचक कायदा या ठिकाणी निर्माण केलेला आहे। ज्यावेळेस या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळेस लोकांना याचं हे कळेल। कारण या सरकारनं या देशामध्ये फक्त चळवळ थांबवायचं, नक्षलवाद एकीकडे महाराष्ट्र सरकार सांगते की आमचा नक्षलवाद महाराष्ट्रातून संपलेला आहे, फक्त काही भागामध्ये जो आहे तर त्या ठिकाणचे नक्षल कोण आहेत, नक्षल चळवळ कशी करतात, नक्षलाच्या विरुद्ध कारवाई करण्याची या सरकारमध्ये धमक नाही। त्यांना त्यांच्या विरोधात कुठलीही ॲक्शन घ्यायची, नक्षलवाद्यांनी मागच्या वेळेस कितीतरी गावामध्ये जाऊन निष्पाप लोकांवर प्रमुख मागणी काय आहे पुढची भूमिका काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये जसे शेतकरी काळे कायदे 3 कायदे केंद्र सरकारनं परत घेतले तसा हा कायदा ह्या सरकारनं परत घ्यावा। आणि ह्या सरकारने जर काय कायदा परत नाही घेतला तर आज ही आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। याचं तीव्र आंदोलन होणार आहे। बाकी आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होऊ, कुठलीही कार्यवाही करू त्याला आम्ही घाबरणार नाही। आणि या ठिकाणी सध्याचं भाजपचं सरकार हे इंग्रजाची अवलाद असलेले सरकार आहे। ज्या इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात
पब्लिक सेफ्टी ऍक्ट आणला आणि त्यांचा हेतू स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्याचा होता. आज भाजप सरकार देखील हुकुमशाही पद्धतीनं वाटचाल करत आहे. इंग्रजाचीच नीती अवलंबत आहे, तोडाफोडा आणि राज्य करा. त्यांनी पक्ष फोडले, त्यांनी लोक फोडले आणि अक्षरशः कुठल्याही प्रकारचे हत्यारं ते त्यासाठी वापरत आहेत. आज अशाच प्रकारचा नाव जनसुरक्षा, परंतु प्रत्यक्षामध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी, संविधानाच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या न्याय हक्कासाठी जे कार्यकर्ते संघर्ष करतायत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हा कायदा सरकारने केलेला आहे. आणि हा कायदा मला असं वाटतं भारताचं संविधान इतकं मजबूत आहे, स्वातंत्र्य लढ्यातनं निर्माण झालेलं हे संविधान आहे. हे संविधान गोड बोलून तोडायचा या सरकारचा विचार आहे, परंतु आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही देखील ही नवीन स्वातंत्र्याची लढाई तेवढ्याच जोमानं लढू. जोपर्यंत जनसुरक्षा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आमच्या इंडिया आघाडीतला प्रत्येक घटक पक्षातला कार्यकर्ता गाव पातळीवर देखील याबद्दल ठराव केल्याशिवाय राहणार नाही, जोरदार संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. आज नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जसा उद्रेक झाला, आज लोक गप्प बसलेत. सरकारला वाटते की आम्ही दडपशाहीतनं सगळं मोडून काढू, पण एकदा का उद्रेक झाला तर कुणाचे पोलीस सरकारचे आम्हाला रोखू शकत नाही. आजच्या उदाहरणावर तर बघा, आम्हाला कोणी रोखू शकत नाही. सरकारनं बऱ्या बोलानं हा कायदा रद्द केला पाहिजे. आज परभणीतले तमाम पक्ष इंडिया आघाडीतले ज्या एकजुटीनं समोर आले, मला असं वाटतं निश्चितपणे आमचा पण हिंमत वाढलेली आहे आणि येत्या काळात हा लढा आम्ही पुढे नेऊ. एवढंच या ठिकाणी बोलते. इन्क्लाब जिंदाबाद. आज या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड विरोध करायचा निर्णय इंडिया आघाडीचा आणि त्याचं यथार्थ शक्ती प्रदर्शन आज आम्ही सुरुवातीला केले. इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्व एकत्रित आहोत. हे समोर परभणीच्या लोकांसमोर, महाराष्ट्रासमोर आम्ही स्पष्टपणे आणि ही लढाई आम्ही अंतिम लढाई म्हणून लढणार आहोत. अशा प्रकारचं लोकशाहीवर मार्ग करणारा, आंदोलनाला चिरडणारा आणि आंदोलन करण्याला जेलमध्ये टाकणारं आणि त्याच्यात ॲपील प्रोव्हिजन नाही, म्हणजे इतर कायद्यापेक्षा हा अत्यंत वाईट करतो. एकदा त्यांनी जेलमध्ये टाकलं तर त्याच्यावर कोणत्याही कोर्टामध्ये ॲपील करता येत नाही. म्हणून हे पूर्णपणे संविधान विरोधी आणि हे संविधान ह्या RSSच्या या लोकांना बदलायचं आहे. आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, लोकशाही बदलायची आहे. म्हणून हा लोकशाहीवरचा काळ आहे आणि भारतातली लोकशाही प्रेमी ह्या पद्धतीची चळवळ करतील की फक्त महाराष्ट्रातली एवढी चिंता घ्यावी की त्यांचा न्याय पाहू.